चिंते आणू काय तुले काही कुरवडी गिरवडी भजे गिजे आणू काय? शांते पोराला चाचाडा विचारतं भजी आणू काय कुरवडी आणू काय? तुला माहित आहे मला भजी आवडतात. मला एकदा बी नाही विचारत चिंट्याचे बाबा तुम्हाला भजी आणू काय म्हणून. जा भजी घेऊन ये मले. त्या हातचे भजी लय आवडतात मले. का रे राजा जा ना आता जेवण झालं की सविताला आणण्यासाठी. किती दिवस झाले तिचे आई बाबा किती वाट पाहत असतील. पण मला बी गमून नाही राहिला आता. ओवी ओजस नाही घरी. घर कसं खाली खाली वाटून राहिलं राजा. आई मला तर सुखानं जेवण करू देतं काय की ताटानं उठून जाऊ मी? नाही बापा राहू दे काही ताटानं उठू नको. भजी आणतो मी. काय करा बाई राजाचं याला काय कोण शिकून दिलं बायकोबद्दल की काय झालं? सविताचं नाव काढलं की डकरतेच माझ्या अंगावर. मीच काय करू आता? एक काम करतो मीच चली जातो दुपारी. सविताला फोन करतो तयारी करून ठेव मी तुला घ्यायला येतो. जाऊ दे आपस मग घरांनी बायकोने आणलं लेकराला पाहून शांत होऊन जाईल. रोशनी ताई दिली का तुम्हाला पुढे गेली पोटभर घ्या जेवण करून. मग गावाला गेलं का अजून तुम्हाला मेसच जेवण करायला लागते घरचं नाही भेटत. हो ना वहिनी बरोबर आहे तुमचं. वहिनी आली तेव्हापासून तुमच्या हातच्या मस्त भाज्या चटकदार मन निघून राहिलं वहिनी द्यायला गावाले. नाही रोशनी शिक्षण शिकायच लागते स्वतःच्या पायावर उभं राहावं लागते पोरीच्या जातीला आजकाल. वहिनी तुम्ही म्हणा ना कुठे ऍडमिशन करतो म्हणून केली नाही का तुम्ही अजून? चालू आहे ना करतो ना सगळं बरोबर करतो. काही काळजी नका करू तुम्ही. तुम्ही तुमचा अभ्यास करा रोशनी. सुनबाई बरं झालं आंब्याचा रस केला आज. रोशनीला लय आवडते आंब्याचा रस. बाबा मला कालच म्हटलं गुड्डीनं आंबे आणा श्याम म्हणून. माय 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 गुड्डी तू येईल ताट वाढलं आणि मला त्या हॉलमध्ये बसून ठेवलं. कहून मग दुश्मनी झाली की तू आता? मी वाटच पाहून राहिली केळी मा पोटांनी कावळू अडलवून राहिले. भूक लागली पण मी म्हणून राहिली त्या स्वयंपाकच झाला नाही अजून. तर ताटे वाढले हे जेवण बी करून राहिले. आई येले घाई होती ना मग आपल्याला कोणती घाई आहे? मी थांबली नाही की तुमच्यासाठी? रोशनी बेटा तू होती तर बरं होतं. मय लय हाल चालू आहेत रोशनी बेटा. हा पोरगा असून काही कामाचा नाही आहे. का रे श्यामे काही माईची काळजी करतो रे तू की बापाचीच काळजी करतो फक्त? पाहिनं मग घालफळं बसले ना पाहिनं कसे हाल झाले मै. रोशनी तुला कदर नाही येत का मै? पहिलेच भरली कदर येव तुले मै. आता कुठे गेली तुझी कदर? आई रोशनी ताई गावले चालल्या त्याचं मूळ खराब नका करू तुम्ही. आई तू शांत राह बरं. गुड्डी एवढं अशी नाईली वाळवून दे. नाही श्याम आम्ही दोघं सासू ना सोबत जेवत असतो. आईला धोकत नाही ना माझ्याशिवाय. आई सांगा तुम्ही खरं माझ्याशिवाय तुम्हाला घासतरी जाते काय? बरं गुड्डी बरं सविता नाव आहे मग. आई नाही आम्ही तुमचं नाव नाही बदललं की आई? तुमचे नाव बदलायची गरजच नाही. जा तुम्ही बसा तुम्हाला आवाजच देतो मी ताट वाढलं की. चला करा जेवण तुम्ही पटपट. रोशनी ताई तुम्हाला वाईट नका वाटू देऊ. आईला सवयच आहे तशी विचारून पा बाबाले. नाही वहिनी मला नाही वाईट वाटत. आमचं जेवण झाले की तुम्ही दोघे जणी जेवण करून घ्या सासू सुना. लय मारली ना ते तिला खायला भेटे ना तर घरी. थांब म्हणा तू आता. पाहिनं शांताबाई सून कशी पडेल आहे. फारकती होते की काय होते तर हिनं तर राजवट केली माझ्या घरांनी. मला सून करून ठेवलं स्वतः सासू बनली. थांब म्हणा आता या श्याम्या गोम्याला बी दाखवतो मी कसा बायकोच्या बुद्धीचा आहे. तर आता लोकांच्या घरांनी कमी लक्ष आणि माझ्या घरांनी लक्ष द्यावं लागेल मला. नाही तर मला ते भांड्यावाली करून ठेवीन. नवरा बी तिकून पोरगी बी तिकून पोरगा बी तिकून एकटीच पलटो मी कधी बी पाहिजे तर. गमतच फायदो तिची मी आज. काय काय करते मला सांगते जुलूम काय नाही तर मग सांगतो तिले. मनीषाई बाबा चलले का तुम्ही? हा सकू मला कामावर उशीर होऊन राहिला. चल येतो मी. सविता चल लवकर कर पटकन तयारी. हा बाई आली. सखूबाई अरे काय म्हणत आहे गंगूबाई? मी म्हणत होते पाणी आलं का तू आता चलता काय काळ्या फोन यायच्याले? नाही ना आज मी सविताच्या घरी चालली. तिला नेऊन घ्यायला लागते. उद्या गिद्या येईन लागलं तर मग काही टेन्शन नाही एकपर्यंत. बरं मग उद्यापासून येता काय? आज दोघी तिघी बाया आम्ही जातो आज. सविता चल ना लवकर.
आणि गली गली चाललो आजीच्या गली चाललो. अरे बापा, तुमच्या आजीले नाही आली तुमची आठवण. कोण गे नातीले नाताले किती आजीचे हौस, आबाचे हौस. चलनं चलनं आजी चलनं. थांब ना, आली ती इथे. आहे पण तू सांग बरं आई, एक फोन नाही आहे किती दिवसापासून. आणि आपण आता गेल्यावर त्याचा काय प्लॅन आहे काय नाही आई. आणि तुला सांगतो आई, तू बी अजिबात घेऊ नको. आणि मी तर भेटच नाही ना, नवऱ्याला भे ना सासऱ्याला भे ना सासूले भे. आता लय धड बनली आहे मी. सविता, तू काही टेन्शन नको घेऊ. आता आपल्या मागं मनीषाचं लग्न झालं. आता संदीप काय पोरगाच आहे. काही टेन्शन नको घेऊ तू. चल आता तू, मी सगळं बरोबर करतो. आण दे बॅग, घेतो मी. चल सविता, जातो बाहेरच भेटेन आपल्याला. इथं आणशीन, लय पैसे घेतो तो स्पेशल म्हणून. जराशा दूर ओवी ओजस. चला चला लवकर लवकर. थांब म्हणा राजा, आली मी घरी आणि तुझ्या वाजवतो चांगला बँड बाजा. तू दूर दूर पै म्हणा माझ्यापासून. मी त्या काही पिच्छा सोडत नाही. एक फोन नाही केला मला. सांगतो ना जाती आल्यावर. रिंकूचा बी फोन नाही आला. गेली तेव्हापासून. पाय गेली कायले, मग काहीच नाही आणलं. असं डोकं झालं शांती तुझं. शांती गेली खायची. भजी आणायला गेली की भजे बनवायला गेली रे राजा. राजा सरले भजे आता, आम्हाला बी पुरले पाहिजेत. शांताबाई, कुठे गेली शांताबाई? अरे ओवी ओजस, आले का तुम्ही? ये 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 ये. ओवी ओजस, किती आठवण आलं मी तुमची. चला चला चला. सविता, बरं झालं आली तू. मी राजाला म्हणूनच राहिली जेवण झालं की घ्यायला जाय म्हणून. सविता आली. आई बस झालं तुमचं नाटक करणं आता. लगन होऊन 5-6 दिवस होऊन राहिले. एखादा फोन नाही, तुमचा नाही, बाबाचा नाही, ना मा नवऱ्याचा फोन नाही. मला सांगून राहिली का तू फोन नाही? त्या मायबापाला विचारणं. आणि तुला अक्कल नाही काय? हे मोठं लग्न झालं, आपला नवरानी लग्नांनी केला का त्या मायबापाने एखादा फोन मला? त्या अगदीने समजलं का तुले? मोठी गोष्टी करून राहिली. एक फोन नाही आहे. मामीजी, तुम्ही मला बोलावलं का लग्नांनी? कोण नाही बोलावलं सांगा मला. जाऊ बा, तुम्हाला आम्ही पहिले सांगून दिलं होतं, मग आम्ही विसरून गेलो तुम्हाला फोन करायचं. शांताबाई, तुम्हाला सांगितलं होतं का नाही मी आता बोलायची वाट नका पाहू म्हणून? नाही नाही सखूबाई, तुम्ही मापोराला एखादा फोन तरी करायला लागत होता. लय अपमान केला हो तुम्ही त्याचा. जवळ म्हणून लय अपमान केला. बाबा, तुम्ही पालिशी नका करू आता. कोणाचा अपमान केला आणि कोणाचा नाही केला. सविता, तू शांत राह ना. तू कोण गरम होऊन राहिली एवढी? आई, ज्याचं दुखते ना त्याला समजते. तुम्ही तर मोठं अतिशय भजे कुरवड्या आंब्याचा रस खाऊन राहिले. आणि तर मी किती परेशान होऊन राहिली माहिती आहे का तुम्हाला काही? मग आता शांत राह सविता. परेशान झाली तू घरी यासाठी. घरी असलं की भली वय वय करतो तू मायच्या घरी द्यायले. समजलं तुम्हाला? तुले आपल्या घरची लात कामाची, मायच्या घरचा भात नाही कामाचा. जुन्या लोकांचे म्हण आहे ते खोटी आहे काय? सविता बेटा, तू शांत व्हा आता. जाय तू बॅगेत ठेवून दे कपडे गिपडे काय. जाय. आणि तुमच्या पोरीला सांगून द्या तुम्ही, अशी ठसन माझ्या घरात चालणार नाही. आणि मी अजिबात ठसन ऐकणारा माणूस नाही आता. राजा, शांत राह दे तू. जाय, ते लेकर लावून राहिले. जाय. हा ना, मी बरी आहे ना. लेकर सांभाळायसाठी बाप हिंटे मोकाट, माय बसत लेकराच्या वारी. आई, पाहिलं सविताचं बोलणं कसं आहे तर? तिला सांगून दे आणि तिच्या मायला बी सांगून दे. अशी तर ठसन वागत असेल तर माझ्या संग घरात अजिबात माझ्या घरात राहायचं नाही आहे. शांताबाई, सांगून दे तुमच्या पोराला समजून. घरात राहायचं नाही आहे, हा विषय काढायचा नाही म्हणा. पोरगी पोरगा आहे, अर्धा हिशेची मालकी नाही माझी पोरगी. आता बी तुमच्या इष्टी दिंदी. सकोबाई, तुम्ही आणलं ना पोरीला आता. शिल्लक बोलायचं काम नाही तुमचंही. ते नवरा बायको पाहत बसतील. आताच बोलतील, आताच एक होतील. इस्टेटी भाग नसन तसं काय तुम्हाला शिल्लक बोलायला लागते? तुम्हाला काय कोर्टात जायचं आहे काय? पोरीला नांदायचं नाही आहे काय? तुम्हाला सटरा एका पोरीचं लग्न झालं मनीषाचं, स्वर्गात हात टेकले. अजून लय दिल्ली दूर आहे बरं. चालले मोठ्या रिकाम्या गोष्टी करायला. कोर्टानं घेणं असं घेणं तसं घेणं, अर्धी इस्टेट पाहिजे असं पाहिजे. रिकाम्या गोष्टी करू नये माणसानं. आणि जवाईनं करा, सासूनं करू नये. हे शोभते काय तुम्हाला? किती माझी पोरगी वाटपायला फोनची. नवरा होईना, एक फोन तरी केला काय? तिच्यासमोर मला बोलता नाही आलं. अजून माझी पोरगी नाराज होते म्हणून नाही करत मी काही फोन. तुमची पोरगी बा कशी वागते माझ्यासोबत.
काही अधिकार नाही तुमच्या पोरीला मला असं म्हणायचा. लग्नात नाही बोलावलं, चालल्या मोठ्या माझ्या घरी गोष्टी करायला. शांते, तू चुप राह आता. आपल्या घरी पाहुणी आली ती बाई, तिला चहा पाणी आंब्याचा रस जीव घाल. बस झाल्या गोष्टी करणं आता. सखूबाई, बसा बसा बसा, नीट ते आपलं सगळं. शांताराम भाऊ, तुम्ही म्हटलं म्हणून बसली, नाही तर उभ्या उभ्या आली असती, उभ्या उभ्या गेली असती, पाणी बी नसते पेली. नाही नाही, बसा बसा, मी आणतो पाणी. काय करा बाई, सगळं डोकं पागल करून सोडलं बाई घरातले ना. एक झालं की एक समस्या, एक झालं की एक समस्या. काय करा. घरातले मोठे माणसं चांगले पाहिजेत शांताबाई, त्याच ते घर बरोबर चालते. सून आहे, माय आहे माहेरी, आणि आपण पुरणाच्या पोह्या खाऊ दे, आंब्याचा रस खाऊ दे, हे असं चालत नसते. सुनील बी घरी आणायला लागते, पोराला बी समजून सांगायला लागते. हे शिकू नका सखूबाई तुम्ही. मला माहिती आहे काय करायला लागते तर. घे सखूबाई, शांतीला किती राहा म्हणतो बरं. शांती, घरी कोणी बी येऊ, पाणी चहा त्याच्याशिवाय राहतो का जाऊ तू. कोणत्याचा पायगुण कसा लागते, कोणाचा पायगुण कसा लागते, कोण कोणाला लाठी लागते, कोण कोणाला लाठी लागते, सांगता येते काय. घे सखूबाई, प्या पाणी. शांताराम भाऊ, तुमच्यासारखे माणसं घरांनी असले तर घर बरोबर चालते. नाही एक वळते इकडे एक वळते इकडे. काय करता सखूबाई, चलू द्या लागते. घे पाणी प्या, शांत होते डोकं जरा. जा ना शांती, कर ना चहा पाणी, की तोही मिस करू. तुला तर आजकाल सगळं सांगाच लागते. आणि त्या भाऊ आला, ती भाजी आली, मग नाही सांगा लागत तुले. जाणं मिटवणं सुनीचा आठ. तुला काय वाटते, सून होती राहिली नाही पाहिजे, तेच राज्य चाललं पाहिजे सगळं. शेण खायला गेली काय बुद्धी तुमची. मी बोलून नाही राहिले तर बोलू दे माणसानं. तेच ते किरकिरी लावून राहिले. तुम्हाला एवढं गरज असेल तर घेऊन या ना तुम्ही. आणि अजिबात मला काही म्हणायचं काम नाही. पाहून घ्या सखूबाई, अन्न आहे ना घरांनी खायला लागेल तेवढं, तरी मला शेण खो घालते मै बायको. पाहिलं, माहिती आहे कोणाला घराच्या बाहेर असं शांती नवऱ्याला शेण खाऊ घालते म्हणून. राहू दे शांती, काही शेण खाऊ नको घालू मला. अन्नच खातो मी जाणतो सखूबाईसाठी चहा करून. शांताराम भाऊ, राहू दे काही नाही पाहिजे मला चहा. राहू दे. नाही सखूबाई, माझ्या घरी पाहुणा आला वा कधीच मी उपाशी जाऊन येत. कोणाच्या भरोशावर थोडी आहे काही, सगळं येते मला करता. काय करा बाई या नवऱ्याचं. काय दोन पाय धरून आपटाव याले की काय करा. लोकांसमोर बेइज्जती करणं, याचा हा धंदाच बघून बसला आता. काहीच करू देवा. राजाला म्हणतो सायले झोड झाला त्या बापाले. आता लय झाली, डोक्यावर पाणी गेलं आता. लय सहन करू राहिली मी आता. अशा खाण्याची मग डोकं फुटून जाईल. आता आईने सांगूनच काही ना रस्ता काढायला लागेल. आई, पप्प्या, काय झालं रे. आई, आता पप्पू म्हणत जा, पप्प्या आणि टप्प्या नका म्हणत जाऊ. पप्पा बेटा, काय झालं, कोण नाराज आहेस तू. आई, मनीषा म्हणते आपण फिरायला कुठे जायचं म्हणते. आता पैशाची अरेंजमेंट आई माझ्यानं अजिबात होत नाही. आता 1 रुपयाची सुद्धा होत नाही. आता मला पैशाचं तू सांगूच नको. पप्पू, मी आधीच म्हटलं होतं तुम्ही एवढं कसरत करू नका म्हणून. एवढे व्याजानं पैसे, उसनवार पैसे, एवढं कर्जबाजारी होऊ नका म्हणून. डायरेक्ट सांगून द्या तुम्ही मनीषाले असं आहे म्हणून. शांत राहतो सुलोचना, मी सगळं बरोबर करतो. पप्पू, अजून आपली मूग दिखाई रसम राहिली, आपले हे कार्यक्रम राहिले, आणि फिरायला जाता का तुम्ही. कोणी पाहायला येते, नवीन सून कोणती होय. एकदाचा मूग दिखायचा कार्यक्रम झाला की मग तुम्ही फिरायला जा. मी समजावतो मनीषाले. पाया तू काय आहे तर सुलोचना, मला तर असं वाटते आपलं साधं सिंपल शेगावले चाललं जावं, सगळे फॅमिली. आई, माझ्यासारखी मान्य करून की तुमची सून. मी जसं मान्य केलं तसं मला तर तुम्ही कुठे जाऊ बी नाही दिलं. करत नाही तर काय, मी सांगतो तिले. चल माझ्याबरोबर तू बी टेक्निक लावू लागजो. कार्यक्रम करू म्हणा मोदी खायचा, काही एखादी साडी गिडी घेऊन येऊ. चल आई, मला काय. पप्पू म्हणतच आपण मस्त गावाला जाऊ म्हणून. पाय, सविता ताईले मी माझ्या मैत्रिणीले पहिले सांगून दिलं होतं की आम्ही खूप दूर महाबळेश्वर फिरायला जाऊ म्हणून. जमलं देवा, जसं सोचलं होतं तसंच भेटलं. अरे बापरे, मनीषा, कोणाची वाट पण राहिली. पप्पूची वाट पाहिणं चालू आहे वाटते. नाही तसं नाही ताई. मनीषा, संध्याकाळी आपल्या घरी कार्यक्रम आहे ना मोदी खायचा. तुमची काय फिरायला जायची तयार चालू आहे काय. हो आई, पप्पूच म्हणत आपण फिरायला जाऊ म्हणून.
दूर जाऊ मग कुठंतरी. मनीषा, कोणी येते सुनबाई पायासाठी. मग हा कार्यक्रम झाला की मग टेन्शन नाही. मग तुम्ही किती दिवस जा. हो आई, तुमच्या विचारानं. पप्पू बेटा, आलो आलो. आई, काय झालं? मोदी खायचा कार्यक्रम आहे संध्याकाळी. लिस्ट करून देते सुलोचना, सामान घेऊन ये जा. हो आई, ठीक आहे. आईले माहीत आहे केशात दमडी नेम आहे आणि मला सांगून राहिली कोंबडी खरेदी करायसाठी. सुलोचना, कर बरं यादी, कर बरं तू. मी येतो शांतारामच्या घरून, सविताबाईच्या घरून. 5-6 जणी मी आमंत्रण द्यायला जातो. हो आई, जा जा. मनीषा, खूप मस्त तयारी कर जा. सगळेजण सुनबाईले पाहून हपचेक बांधले पाहिजे. शकुनाबाईची सून. हो आई, शकुनाबाईची सून. रन काढून सण करणारे लोक. मनीषाला जर खरं माहीत पडलं ना, मनीषा 1 मिनिट थांबत नाही ना तुमच्या घरी. सोनं आणलं व्याजाच्या पैशानं, लोक उसने मागू मागू सगळा कार्यक्रम केला उसन्या पैशानं. पोरगा पाहिजे तर खडकूचं काम नाही करत. सुलोचना ताई, काय झालं? नाही नाही मनीषा, काही नाही. तुला ऐकू आलं काय? नाही नाही, तुम्ही काहीतरी बोलून राहिला होता, ऐकायला नाही आलं. काय झालं? नाही नाही, आईने सांगितलं मनीषाची खूप मस्त तयारी करतो म्हणे. येतो मी, पप्पूला यादी लिहून देतो किराण्याची. हो ताई, आईले फोन करायला लागेल. सविता ताईले सर्वजण येतील एकदा आता. राजा, कोणी घेऊन बसला रे तू? आई, मी वागवत नाही सविताले. रिकाम्या गोष्टी कमी बोल राजा. तू अक्कल आहे का तुले? तू काय बोलून राहिला तर? 2 लेकरात तुले मोठ्या गोष्टी करून राहिला. ते नाही ऐकलं नाही म्हणून ठीक आहे. आज बोलला तर बोलला, आता याच्या पुढे असं बोलायचं नाही. काही सांगू नको मला. राजा, काय झालं रे तुला एवढं? कोण शिकवलं तुला, सांग बरं. आई, मी नाकातला काढून तोंडात घालत नाही काही. मला शिकवीन कोणी? मलाच समजते सगळं. किती बेइज्जती केली मी. राजा, तू सासू बोलून राहिली. चल, तुम्ही काय ते सेक्रेटरीपणा करायला आले काय? सासू बोलून राहिली. याला पुढे पुढे करायची काही गरज आहे काय? मागची अद्दल घडली नाही काय तुम्हाला? शांती, मी कोणासंग चांगलं वागलो की तुझी जीवारच येते, मला माहीत आहे. सगळ्या घराचा धिंगाणा केला एकट्या माणसानं. थांबा तुम्ही आता, तुमचा बी मला विल्हेवाट लावाच लागते. पाहून राहिली मी कसं करा, काय करा, कोण्या पद्धतीनं करा. शांताराम, शांती आहे काय घरी? शकुनाबाई आली. हा, आहो आहो शकुनाबाई, ये ये ये. पाहिलं राजा, कसा माणूस आहे तर. जरासं डोक्यानं काम कर. माणूस आहे, जे काही लागला ते काही लागते. काही समजत नसेल तर समजून घे जरा. असं रिकामं वायफळ बोलू नको. 2 लेकराचा बाप झाला तो. चल भाई, पाय त्या लेकराईले आणि सविता जवळ जाय. विचार तिला काय म्हणणं आहे तुझं, आणि चांगल्या प्रेमाने विचार. मी करू नको. गेला मंडळी राजा. पहा मग कसे येऊन राहिले एक संकट शांताबाईच्या मागं. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. चला मग पाहू आता उद्याच्या कार्यक्रमात काय होते तर. भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.